मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आज 17 वर्षांनी निकाल लागला आणि या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबईतील NIA विशेष न्यायालयाने हा निकाल दिला। या प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासोबत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि 7 जणांवरती दहशतवादी कट रचणं, खून करणं, धार्मिक उन्माद पसरवणं असे गंभीर स्वरूपाचे आरोप होते, परंतु या 7ही जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे या व्हिडिओतून आपण पाहूया की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने कोणता निकाल दिलेला आहे आणि या हल्ल्यात मुख्य आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर नेमक्या कोण आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। सुमारे 17 वर्षांपूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला। याशिवाय 100हून अधिक लोक जखमी झाले होते। रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना LML फ्रीडम MH14 P4572 क्रमांकाच्या बाईकमध्ये स्फोट करण्यात आला। त्यामुळे जखमींची संख्या जास्त होती। दरम्यान गाडीवरती सापडलेला नंबर चुकीचा होता, ज्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर देखील खोडून काढण्यात आला होता। या प्रकरणाच्या तपासात FSL टीमला गाडीचा अचूक नंबर सापडला, ज्यामुळे ही गाडी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावरती असल्याचं उघड झालं होतं। घटनेनंतर सुमारे 1 महिन्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 2 जणांना अटक करण्यात आली। संपूर्ण प्रकरणात 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। ते साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं। त्यांच्यासोबतच कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय रायकर, स्वामी दयानंद पांडे, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। आता पाहूयात आपण साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नेमक्या कोण आहेत। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मूळच्या मध्य प्रदेशच्या चंबळ मधल्या। त्यांचे वडील RSSचे स्वयंसेवक होते आणि पेशाने डॉक्टर देखील होते। महाविद्यालयात असल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय होत्या। त्या RSS मध्ये देखील सामील झाल्या आणि यासोबतच अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये देखील त्यांनी काम केलं। प्रज्ञा सिंह ठाकूर या साध्वी आहेत। त्यांनी स्वामी अवधेशानंद यांच्याकडून संन्यास घेतलाय। प्रज्ञा सिंह ठाकूर राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत आणि भाजपच्या नेत्या म्हणून त्या काम पाहत आहेत। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं होतं। बॉम्बस्फोटमध्ये ज्या बाईकचा वापर झाला होता ती बाईक साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावरती असल्याचं समोर आलं होतं। दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पोलीस, ATS आणि NIA ने तपास केला होता। संपूर्ण खटल्याच्या सुनावणी दरम्यान 300हून अधिक साक्षीदारांचे जबाब जे आहेत ते नोंदवण्यात आले होते। मुख्य खटल्यातील साक्षीदारांनी न्यायालयात जबाब बदलले। संपूर्ण खटल्याच्या सुनावणीला जवळपास 17 वर्ष झाली। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 35 साक्षीदारांनी जबाब बदलले। साक्षीदारांनी न्यायालयात अनेक वेळा सांगितलं की बंदुकीच्या धाकेवरती धमकी देऊन त्यांचे जबाब घेण्यात आले। वारंवार आणि जबाब बदलणाऱ्या साक्षीदारांवरती न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान आज 17 वर्षानंतर न्यायालयाने या प्रकरणावरती निकाल दिला आणि या प्रकरणामध्ये कोणतेही सबळ पुरावे न आढळल्याने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आली आहे। संशयाच्या आधारावरती आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। आरोपींवरती UPA लावणं चुकीचं असल्याचं निरीक्षण NIAच्या विशेष न्यायालयाने नोंदवलं। असं म्हणत या सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता दिली। कोर्टाने निकाल देताना कुठली महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली पाहूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून। बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत। एवढंच नाही, ज्या बाईकने बॉम्बस्फोट घडवून आणला होता ती बाईक साध्वींची होती याचा कोणताही पुरावा नाही। साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या नावे असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट आढळला नव्हता असंही कोर्टाने म्हटलंय। एवढंच नाही तर नंबर प्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नमूद केले। एवढंच नाही, बाईकवरती हा ब्लास्ट झाला हे देखील सिद्ध झालेले नाही। आरोपींच्या बोटांचे ठसे देखील सापडलेले नाहीत। पंचनाम्यात रिकाम्या बंदुकीचे शेल्स देखील सापडले नाहीत। पंचनामा व्यवस्थित झाला नाही असं कोर्टाने म्हटलं। एवढंच नाही, आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा देखील तपास यंत्रणेकडे नसल्याचं कोर्टाने यावेळी नमूद केलं। त्यामुळे बॉम्बस्फोटाचा कट शिजला याचेही कोणतेही पुरावे नसल्याचं कोर्टाने यावेळी म्हटलं। त्यामुळे संशयाच्या आधारावरती आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। महत्त्वाचं म्हणजे RDX प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा देखील रेकॉर्डवरती नाही असंही कोर्टाने म्हटलं। त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।